ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत। विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता। इतकंच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरिजा यांनी तक्रारीत केला आहे। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझी सासू माझा नवरा घरी असताना आणि तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची। प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारून माझ्या घरच्याबद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास द्यायची। आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी आणि आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे। माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याबाबत संपूर्ण माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता। तसेच माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असा विकृतपणे वागत होता। तसेच विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे कोणते न कोणते कार्यक्रम सतत चालू होते। त्यावेळी सतत कार्यक्रमाला अडचण नको म्हणून माझी सासू श्यामल राऊत तसेच गीतेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीत पाडत होते। त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता, असं गिरिजा राऊत यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे।